आम्ही सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना भेटल्यानंतर इथं असणाऱ्या ज्या काही अडचणी त्या कलेक्टर साहेबांना सांगितल्या, ज्याच्यामध्ये पंचनामे लवकरात लवकर व्हावे अशी विनंती आम्ही केलेली आहे। सरसकट पंचनामे करण्यात यावे, त्याच्याचबरोबर जी जमीन खरडून गेलेली आहे त्याच्यासाठी वेगळा निधी आणि त्यासाठी वेगळा पंचनामा व्हावा आणि जमीन खरडून जात असताना त्याच्यावरचं जे पीक आहे त्याचं जे नुकसान झालं त्याच्यासाठी सुद्धा अतिरिक्त पैसे हे मिळावे। विद्यार्थी आमची जी संघटना आहे त्यांनी खास करून इथं मागणी केलेली आहे, या भागामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत ते शेतकऱ्याची मजुराची मुली आहेत आणि मग त्यांना तिथं त्यांची शाळेची फी आणि हॉस्टेलची फी देता येणार नाही। त्यामुळे सरकारने घोषणा करावी, फक्त परीक्षा फी नाही तर त्याच्याबरोबर अकॅडमिक फी आणि हॉस्टेलची फी पूर्णपणे जिथं कुठं नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेले त्या सर्व विद्यार्थ्यांची ती फी माफ व्हावी अशी सुद्धा मागणी ही करण्यात आलेली आहे। आणि आम्ही या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला मागणी करत आहोत की हेक्टरी सरसकट 50,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्याला तिथं देण्यात यावं, ओला दुष्काळ हा जाहीर व्हावा आणि कर्जमाफी लवकरात लवकर करावी आणि कर्जमाफीची हीच ती वेळ अशा अनुषंगाने या सर्व मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहेत। प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रशासन आपापल्या लेवलला काम करते, आता तिथं पंचनामे होत आहेत पण अजून जास्त जलद गतीने करण्याची जरूरत आहे। पण शासन कुठेतरी मात्र झोपल्यासारखं आम्हाला वाटतंय। शासनाकडनं आतापर्यंत कुठेही आम्ही शेतकऱ्याला किती मदत करणार आहोत याची घोषणा झालेली नाही। त्याच्याचबरोबर जेव्हा केव्हा एखादं स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांकडनं येतंय, हे पूर्वी काहीतरी ते वेगळं बोलायचंय आणि आज सत्तेत असताना मुख्यमंत्री असताना ते वेगळंच काहीतरी बोलतात असं आम्हाला वाटतं। विरोधी पक्ष नेता असताना ते म्हणायचं ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते म्हणतात ओला दुष्काळ असं काहीच नसतं। त्यामुळे दुटप्पी भूमिका हे आजचे या राज्याचे मुख्यमंत्री घेतात असं आम्हाला तिथं वाटतं। त्याच्याचबरोबर जेव्हा ते विरोधी पक्ष नेता होते तसंच अजितदादा सुद्धा विरोधी पक्ष नेता होते, त्यांनी सांगितलं होतं त्या वेळेस की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला सरसकट मदत झाली पाहिजे आणि आज तुमच्या हातामध्ये पूर्णपणे सत्ता असताना सुद्धा तुम्ही कुठेही त्या आमच्या शेतकऱ्याला मदत जाहीर करत नाही। इलेक्शन होण्यापूर्वी, विधानसभेचं इलेक्शन होण्यापूर्वी GR असा सांगायचा की जर बागायती क्षेत्र असेल तर 27,000 रुपये मदत, जिरायत क्षेत्र असेल तर 13,500 मदत आणि सरकार इलेक्शन झाल्यानंतर सरकार आल्यानंतर तुम्ही GR बदलता आणि त्या GR मध्ये बागायतीला 8,500 रुपये मदत आणि जिरायत असेल तर आणि बागायत असेल तर 16,000 रुपये मदत। मग कुठेतरी सरकारने काय केलं तर सत्तेत येण्यापूर्वी मतदान मिळावं म्हणून वेगळा GR आणि मतदान मिळाल्यानंतर पूर्णपणे तो GR तिथं त्यांनी काढून टाकला। आम्ही अधिवेशनामध्ये सातत्याने तिथं बोलत होतो, फार घशाला कोरड लागेल तो पण बोलत होतो की जे काही पीक विमा आहे त्याच्यामधून 4 जे काही ट्रिगर तुम्ही काढलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्याचं तिथं होणार आहे। पण त्यावेळेस काही लोक पत्ते खेळण्यामध्ये मग्न होते, आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आज शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जे ट्रिगर काढले त्याच्यातून गेल्या वर्षी या भागातल्या म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगर या भागातले जे शेतकरी असतील आणि मराठवाड्यातले शेतकरी असतील त्यांना 2200 कोटी रुपये मिळाले होते आणि आज तो ट्रिगर 4ही ट्रिगर असते तर इथं असलेल्या शेतकऱ्याला सरकारची मदत वेगळी पण जो काही विमा आहे त्याच्याकडनं 8 ते 9 हजार कोटी रुपये हे मिळाले असते आणि आज आमचे मराठवाड्यातले शेतकरी आणि महाराष्ट्रातले शेतकरी या विम्याच्या मदतीपासून वंचित आहे। त्याचं मुख्य कारण सरकार हे उदासीन आहे। सरकारला पैसा वाचवायचा होता आणि पैसा वाचवण्याच्या नादामध्ये शेतकऱ्याचं हजारो कोटीचं नुकसान हे तिथं केलेलं आहे। आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की फीस माफ केली पाहिजे, सगळीच फीस माफ केली पाहिजे। पण असं आहे, पवार कुटुंबीय असेल किंवा तुमच्या पक्षाच्या अनेक संस्था आहेत, शेतकऱ्याची मुलं ही केवळ फक्त सरकारी शाळेतच शिकत नाहीत, ती खाजगी संस्थांमध्ये पण शिकतात। मग स्वतःपासून तुम्ही सुरुवात करणार आहात का? एक तुम्ही समजून घ्या, अनुदानित ज्या शाळा असतात त्याला पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची तिथं असते आणि सरकार जी फी सांगते त्या पद्धतीने तिथं आपण फी घेत असतो।
त्यामुळे हे जे काय तुम्ही थोडंसं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न तिथं करत असला, सरळ सरळ आम्ही म्हणत आहोत की जे काय सरकारी शाळा ज्या कुठं जबाबदारी असतील आणि सरकारमध्ये तुम्ही सत्तेत आहात ना, मग सत्तेत कशासाठी आहात? मुलांची जबाबदारी घ्यायला का नाही घ्यायला? मग तुम्ही सत्तेत असताना तुम्ही जर सगळंच विरोधी पक्षाकडे बघणार असाल तर सत्तेत येऊन काय तुम्ही भजा तळणार आहात का? सत्तेचा तुम्ही उत्तम हे बघा, विषय एवढाच आहे, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही तुमच्याकडे पूर्णपणे सत्ता तिथे मिळालेली आहे, तुमच्याकडे 220 पेक्षा जास्त आमदार आहेत आणि मग एवढी सत्ता तुमच्याकडे असताना केंद्र सरकार तुमचे सरकार आणि राज्यात तुमचे सरकार असताना तुम्ही जर मदत देऊ शकत नसताल तर मग कुठेतरी काहीतरी चुकतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. जेव्हा 2022ला चक्रीवादळ आलं होतं, महाराष्ट्राचं तेवढंच नुकसान झालं होतं, तेवढंच नुकसान गुजरातचं सुद्धा झालं होतं. तिथं मोदी साहेब गुजरातला विमानात फिरू शकले पण महाराष्ट्रात येऊ शकले नाही आणि अॅडव्हान्समध्ये 5 दिवसामध्ये केंद्र सरकारने 1000 कोटी रुपये गुजरातला तिथे दिले होते. आमची आता मागणी आहे की आता ताबडतोब आमच्या या महाराष्ट्राला जसं पंजाबला तुम्ही 1600 कोटी